आता आम्ही निघालोय वाराणसीसाठी. मला आत्ताच माहीत पडलं की वाराणसी, बनारस आणि काशी हे एकाच शहराचं नाव आहे. मी मगासपासून सर्च करत होतो बनारस, मला कळलं बनारस सर्च केल्यावर सारखं वाराणसी येते. मला वाटलं गुगल मॅपचा काहीतरी एरर आहे. मग मी 2-3 लोकांना इकडे विचारलं तेव्हा मला कळलं की बनारस, वाराणसी आणि काशी हे एकाच जागेचं नाव आहे. तर आता आम्ही निघालोय वाराणसी म्हणजेच बनारसला. तिकडे गंगा आरती असते, ती गंगा आरती अटेंड करून आम्ही लोक तिकडचे 1-2 मंदिर आम्हाला लिहून दिलेली आहेत आमच्या हॉटेलवाल्याने, ती आम्ही फिरणार आहे आणि उद्या मग प्रयागराज, असा एकंदरीत प्लॅन आहे. तरी पण आता जस्ट माझा स्टेटस बघून माझ्या एका ऑफिसच्या स्टाफने मला कॉल केला आणि त्यांना कळलं की मी बनारसला चाललोय आणि त्यांचं पण गाव बनारसच आहे. त्यांनी सांगितलं की इकडे एक पर्टिक्युलर काहीतरी बाबर म्हणून एअरपोर्ट आहे, तिकडे भेटा. त्यांचा मुलगा स्वतः मला फिरवण्यासाठी येतोय, तर मी आता त्याला भेटणार आहे. तर माझं काम झालेलं आहे, मला आता टेन्शन नाही बनारस फिरायचं. त्यांना मी स्पेशल रिक्वेस्ट पण केली आहे की मला बनारसी पान पण खायचं आहे. ते बोलले सगळं करूया तू. मी म्हटलं एक मित्र मला भेटणार आहेत, ते माझे मित्र मला भेटलेले आहेत आणि ते मला अख्खं यूपी आणि बनारस खास करून फिरवत आहेत. त्यांचं नाव आहे रोशन कनोजिया. हे माझे जे स्टाफ आहेत त्यांचे सख्खा मुलगा आहे त्यांचा. काय करते बनारसचं मार्केट बघतोय. फक्त चाट खायला एवढी गर्दी झाली याच्याकडे. ह्या गर्दीमुळे कदाचित आम्ही टायमावर नाही पोचू शकणार असं वाटतंय. प्रचंड गर्दी, कदाचित गंगा आरती मिस होणार. आमची आरती मिस झाली पण आम्ही आरती घेतली ॲटलिस्ट. तर आम्ही आता बोटमध्ये बसलोय आणि निघालोय हरिश्चंद्र घाट पासून मलचंगा घाट, काहीतरी घाटचं नाव. बोटमध्ये पण मजबूत बसलेली आहे. मागून तुम्ही नजारा बघू शकता बोटीचा. सकाळचा प्रवास सुरू करायच्या आधी म्हटलं गाडी थोडी क्लीन करावी.
आता आम्ही निघालोय प्रयागराजसाठी. काही पाप केलेत आयुष्यात ते धुवायचे पण आहेत. मी तर आज आंघोळ केलीच नाहीये, डायरेक्ट जाऊन तिकडे आंघोळ करणार. खूप चांगल्या क्वालिटीचे रस्ते बिल्ड केलेले आहेत यूपीमध्ये. इवन 110च्या स्पीडला पण खूप स्मूथ ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स येतो. खूप इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट पण चालू आहे, तुम्ही बघू शकता. खूप भूक लागली म्हणून नाश्ता करायला एका ठिकाणी थांबलो. गुगलवरती चांगल्या रेटिंगमध्ये हॉटेल दाखवलं, काय ना, राजपूत धाबा. मस्त. हाच तो संगम घाट जिकडे कुंभमेळा झालेला 2025ला. प्रचंड असा मोठा परिसर आहे, पूर्ण व्यापलेला परिसर आहे. प्रयागराजला पोहोचलेलो आहे. करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे. न कर मैली तो गंगा, तन धोए मन तो गंदा. पलट के फिर नानी बोली बात और बहता पानी. न कर मैली तो गंगा, तन धोए मन तो गंदा. मन पावन हो गंगा में डूबे नहाए. मन रावण जो लहरों में तूने बहाए. जो चला गया वो लौट के फिर ना आए. तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए. मन पावन हो गंगा में डूबे नहाए. मन रावण जो लहरों में तूने बहाए. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे गंगे, हर हर गंगे, हर हर जो पास तेरे वही तेरा, बाकी सब मोह का फेरा. तू क्यों समझ ना पाया, तन मिट्टी है मन माया. भगवा चोला तन पे जो तू ओढ़े, हर चोला तो जाएगा पीछे छोड़े. मन पावन हो गंगा में डूबे नहाए. मन रावण जो लहरों में तूने बहाए. आंघोळ करून झाली गंगा नदीमध्ये, आणि आता मी समजतो की आमचे पाप पण धुवून झालेले. रुबी पण आता रिलॅक्स करते पाप धुवून. काय करायचं परत, पाप करायचे आता, अभ्यास करायचा ना. अभ्यास पण नाही करायचा, परत आंघोळ नाही. गंगे हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर